नमस्कार मंडळी, माझ्या लाईव्हवरती म्हणजे शीतल लाईफमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला, मी आज तुम्हाला कोथिंबीर वडीची रेसिपी दाखवणार आहे, विदर्भ स्पेशल रेसिपी। तर चला बघूया मग। इथे बघा, तेल तापत ठेवलेलं आहे। मी एक पळी तेल घेतलेलं आहे। याच्यामध्ये मोहरी आणि तीळ टाकलेली आहे। ती छान फुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायची आहे तेलात। हे बघा, छान लालसर झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊ। या मसाल्यामध्ये मी 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच अद्रक लसूण मसाला आणि 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आपण ही जी कोथिंबीर छान मस्त स्वच्छ धुवून सुकवून ठेवलेली होती, ही सगळी आपण त्यामध्ये टाकून देऊया। कोथिंबीर छान ही परतून घ्यायची आणि एक प्लेट आपण ठेवून देऊया। फक्त वाफ काढायची आपल्याला। छान कोथिंबीर झालेली आहे आपली मस्त। याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा। बघा, छानपैकी आपला कोथिंबीरचा मसाला तयार करून झालेला आहे। बघा, मी इथे मैद्याचं पीठ 1 वाटी घेतलं होतं आणि वेळेवर जर आपण भिजवून ठेवलं तर असा मऊसर गोळा होत नाही बघा। त्याच्यामुळे मी आधीच 15-20 मिनिटाच्या अगोदर हे मळून ठेवलं होतं। याच्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच तीळ टाकले होते आणि अर्धा चम्मच ओवा टाकला होता। असं पीठ छान मऊसर मळून घ्यायचं। ही बघा, ही आपण पाती अशी लाटून घ्यायची। बघा, हे याच्यामध्ये असं व्यवस्थित कॉर्नर पण नाही, असं मधात। आणि याच्या कड्या अशा बंद करायच्या। कड्या बंद करायसाठी आपण इथे भातांना पाणी लावून घेऊ। अशी छान मस्त बंद करायची। परत इथे थोडं पाणी लावून ही बंद करायची आणि इकडून ही बंद करायची, दाबून घ्यायची। आता हे तेल चांगलं आपलं तापलंय। आता आपण तळायला घेऊ। मी फक्त तुम्हाला एक दाखवली, बाकीच्या सगळ्या करून ठेवल्या होत्या। आच लहानच ठेवायची, मंद आचेवर होऊ द्यायच्या। बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। आता याला असं पलटून घ्यायचं। एका बाजूने झाल्यात, एका बाजूने होऊ द्यायच्या। दोन्ही साईडनी ह्या झालेल्या आहेत। आता आपण याला काढून टाकू। छान मस्त खुसखुशीत आपली कोथिंबीर वडी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता, हे बघा किती क्रिस्पी झालेली आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।